आणि इथं आता तुमचा 3 5 8 5 किती आहे? 30 करायचं आहे, 29 होतं. हा, आता इथे 29 आहे म्हणलं इथं 30 करायचं ग्रीन मध्ये आणि एंटर मारायचं. 30 झाला. पाठीमागं पण तुमचा जो अगोदरचा रिवर्स आणि वाढ जसं होतं ना त्याप्रमाणे झाले. त्याप्रमाणे झालं असेल तर ते दोन्ही ह्याला होते, दोन्ही सेंटरला. हा, दोन्ही वेगवेगळा आहे ना तुमचं, काय एकच ठेवायचं? नाही, वेगवेगळं आहे ना दोन्ही. हा, मग ही 2 नंबरला 30 झाले आणि इथे 1 नंबर आयडी मध्ये 1 नंबर सेंटरला 1 नंबरला किती ठेवायचं? ते पण 30च. 30च. आणि त्याचं वाढ रिवर्स सेम 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 20 पैसे वाढ आणि 50 पैसे रिवर्स आहे. होय. आणि SNF रिवर्स पण 50 पैसे आणि SNF वाढ 10 पैसे. इथं जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथे 20 आहे, या ठिकाणी 3 करायचं, 0.30 एंटर मारायचं आणि पुन्हा याच्यावर क्लिक करून हे जे खाली छोटा आयकॉन दिसते ना, आयकॉन चेंज झालं की त्यावर डबल क्लिक करायचं, मग ते 30 पैसे वाढ कंटिन्यू राहते. बघा हे बदललं 60 90. पहिलं तुमचं होतं तसं 20 पैसे करतो. पुन्हा जरी तुम्हाला कमी जास्त करायचं झालं तर करता येते. ओके. आणि ह्याचा पण जर फॅटचं रिवर्स कमी जास्त करायचं असेल तर 50 पैसे 40 पैसे करून ते चेंज करायचं. आता हे दोन्हीचं केलंय 30 रुपयेच केले दोन्हीच पण. 50च आहे. ते 50 आहे, ते 50 आहे. आणि हे चेंज झाल्यानंतर काय करायचं, ही फाईल क्लोज करायची आणि सेव्ह करायची. हा, ओपन ठेवली की मग ते अपलोड होत नाही. पुन्हा एक्सेल क्लोज करायची. इथे डेस्कटॉपला फाईल आहे तुमची काऊची. परत तुमचं सॉफ्टवेअर ओपन करायचं. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर मास्टर मध्ये जायचं. इथं मिल्क रेट मास्टर. तर इथं अपलोड काऊ मिल्क एक्सेल फाईल आहे बघा, त्याला क्लोज करा. आहे काय ग्रीन कलरचं बटन, ह्याच्यावरती क्लिक करायचं. मग पहिला रेट काय होते, क्लिअर होते, डिलीट होते. आणि हे आपला शॉर्टकट आहे डेस्कटॉप वरती, मिल्क रेट काऊ, त्याला क्लिक करायचं आणि ओपन करायचं. रेट अपडेट होते. झाला अपडेट. इथं तुम्ही चेक केलं तरी चालते. परत ठेवा, CM 1 नंबरचा 30 आला, 2 नंबरचा 30 आला. आणि हे तारीख मागच्या तारखेपासून करायचं असेल तर? हा, ते पण सांगतो. इथं तुम्ही इथे रेटची डायरेक्ट प्रिंट काढून प्रिंट पण घेऊ शकता. प्रिंट काढून जर लावायचं असेल तर सेंटरवर लावायचं. आणि आता मागच्या तारखेपासून जर करायचं झालं तर आता किती तारखेपासून करायचं आहे? 21 तारखेपासून. इथं मास्टर डेट मध्ये जायचं. इथं तुमची म्हणजे 21 जानेवारी पासून करायचं आहे का? इथे 21 जानेवारी ते 31 करायला पाहिजे. आता हे मास्टर 21 ते 31 सेव्ह करायचं. आणि ते मास्टर डेट इथं सिलेक्ट करून सेट मास्टर डेट करायची खालचं, म्हणजे एक चालू झालं मास्टर. आणि मिल्क कलेक्शन मध्ये जाऊन मिल्क रेट सेट त्या ऑप्शनला जायचं. इथं कुठल्या सेंटरला करायचं, 1 नंबर 2 नंबर? दोन्हीला. ठीक आहे. इथं सेंटर सिलेक्ट करायचं. इथं रेट सिलेक्ट करायचं, 1 नंबरचा 1 नंबरचा. आणि सेट ऑल डेअरी रेट केलं की सगळ्याला लागते. 3 5 8 5 ला 30 ला. प्रोसेस चालू आहे. ओके, झालं बघा सगळ्याला. आणि दुसरं सेंटर सिलेक्ट केलं की ते दुसऱ्याला बी लागते. कंटिन्यू करा, दुसऱ्याला झालं. एवढंच करायचं आणि ते येऊन बघायचं परत. ओके. आता रेट मी टाकलंय, तुम्ही एकदा नंतर चेक करून बघा. चालतंय. ओके.